नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. सध्या मुंबईमध्ये काय चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे? भारतीय जनता पार्टीने पक्क ठरवलेलं आहे की शिवसेना ही मुळासकट संपवायची. कुणाची शिवसेना संपवायची? उद्धव ठाकरेंची, एकनाथ शिंदेची? अजिबात नाही. त्यांना संपवायची शिवसेना, ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची. ते कसं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आता मुंबईला महापौर हा मराठीच झाला पाहिजे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधूंच्या, ठाकरे ब्रँडच्या आम्ही चिंधड्या उडू अशी भाषा वल्गना केल्या गेल्या. आणि मग ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरे ब्रँड असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जरूर. परंतु त्यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव आपल्या राजकीय महाशक्तीच्या बळावर एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं. आता एकनाथ शिंदे हे जे आपले 29 नगरसेवकांना पळवलं जाईल आपल्याकडून या भीतीने ग्रासलेले आहेत. आणि मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे जर शिंदेकडे नसतं तर एकनाथ शिंदे यांना जे काही आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषदा याच्यामध्ये जे यश मिळालेलं आहे ते मिळालं असतं का याचा विचार करा. तर ते अजिबात मिळालं नसतं. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी नको त्या पद्धतीने, म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे संतान वगैरे याच्यावर प्रश्नचिन्ह टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठल्या पातळीवर ते गेले बघा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्यांनी लोटस ऑपरेशन केलं त्यांनी काय म्हटलं की असली शिवसेना एकनाथ शिंदे की है. हे सगळं केलं गेलेलं आहे. आता ज्या वेळेला काठावरचं बहुमत मिळालेलं आहे आणि 2017 मध्ये जे 82 नगरसेवक भारतीय जनता पार्टीने निवडून आणले होते, आता 2026 मध्ये किती निवडून आणलेले आहेत? 89. म्हणजे फक्त 6-7 नगरसेवकांची भर टाकली गेलेली आहे. जेव्हा कोट्यवधीची माया खर्च केली आणि ठाकरे बंधूंच्या ठिकऱ्या उडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, जो अयशस्वी ठरवला मराठी माणसाने. मग मराठीच्या मतांवर, मराठी माणसाला केंद्रबिंदू ठेवून आणि संयुक्त महाराष्ट्र लढ्याची नको तेवढी आठवण करून देत हे राजकीय भांडवल करत आहेत. दोन्ही बंधू आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत वगैरे वगैरे अशी टीका झाली. मराठी माणसाने ती हाणून पाडली. मग मराठीच्या नावावर महाराष्ट्रात राजकारण करायचं नाही, मग ते काय गुजरातमध्ये जाऊन करायचं आहे का? आता बघा, एक निर्णय होणार आहे. एक तर राजकीय व्यवहार, म्हणजे घोडे बाजार म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, ते सगळं होणार आहे ते भारतीय जनता पार्टीकडून. म्हणजे ही खरेदीच केली गेलेली आहे. जसं एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासून खरेदी केलं गेलं आणि तुम्ही नाही आमच्याकडे वळाले तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल हे लक्षात ठेवा, असा खाक्या दम भरला होता. मग आता हे 29च्या 29 नगरसेवक आमच्याकडेच पाहिजे. मग एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्या निमित्ताने आम्हाला 2.5 वर्ष महापौर पद द्या अशा प्रकारची मागणी केलेली आहे. खरं कारण काय? एकनाथ शिंदेंना काय करायचं? एकनाथ शिंदे यांना फक्त आणि फक्त आपला गट मजबूत करायचा आहे. त्यांना जर बाळासाहेब ठाकरे या नावाबद्दल तितकं दैववादी असं जर त्यांना आत्मीयता वाटत असेल तर त्यांनी राष्ट्रीय पुरुष बाळासाहेब ठाकरे यांना केंद्राच्या यादीत मोदींनी का टाकलं नाही याचा विचार एकनाथ शिंदे करत आहेत का? त्यांनी तशी मागणी केलेली आहे का आतापर्यंत? आणि मग जर बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव ठाकरे ब्रँड म्हणत आहात तुम्ही, तर मग केंद्राच्या सूचीमध्ये राष्ट्रीय पुरुष म्हणून बाळासाहेब ठाकरेंचं नाव टाकलं पाहिजे होतं. ती मागणी केली गेलेली नाही. आणि मग ज्या वेळेला 14 जानेवारी 2021 मध्ये उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राष्ट्रीय पुरुषाच्या यादीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि अर्थातच प्रबोधनकार ठाकरे ही 2 नावं टाकली. बाकीची नावं टाकली. मग
त्यामुळं एकनाथ शिंदे यांची एक राजकीय सोय झाली, जी भारतीय जनता पार्टीला अगदी सुसह्य अशी म्हणजे आपल्या सोयीची झाली. काय झाली की एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरू शकतात, कारण की ते महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय पुरुषाच्या यादीमध्ये आहेत. आणि त्यावर उद्धव ठाकरे हे आक्षेप घेऊ शकत नाही कायदेशीर दृष्ट्या. एक उदाहरण आहे बघा. म्हणजे आता शरद पवार अजित पवार हे दोन्ही एकच आहेत वगैरे तो भाग सोडा, पण ज्या वेळेला शरद पवारांनी कोर्टामध्ये धाव घेतली की अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस माझा फोटो वापरू शकत नाही, त्यावेळेला अजित पवारांना त्या काळामध्ये फोटो वापरता आला नाही शरद पवारांचा. मग तसं उद्धव ठाकरे करू शकले नाही, कारण की ते राष्ट्रीय पुरुषाचा नाव कुणीही वापरू शकतं. आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे आपल्या राजकीय आणि आपल्या स्वसंरक्षणासाठी. एकूणच आता महाराष्ट्रामध्ये मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा रंगलेली आहे. तर ती एका वाक्यात सांगायचं आहे तर मराठी माणूस, हिंदुत्व, ठाकरे आणि महाराष्ट्र हा जो चतुष्कोन ही भावनिकता जिंकते की फक्त आणि फक्त थैली शहांचं राजकारण राजकीय व्यवहारापोटी यशस्वी होत आहे, हे याचा फैसला आता होणार आहे. आणि त्या संबंधी आपण बोलतोय एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलतोय आपण, तटस्थ पत्रकारिता म्हणून बोलतोय, स्वतंत्र भूमिकेतून बोलतोय. त्यामुळं सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, मराठी भाषेचे अभ्यासक जे केंद्र चालवतात दीपक पवार यांनी प्रामुख्याने मुद्दा मांडलेला आहे प्रादेशिक अस्मितेचा आणि मराठी भाषेचा, जो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी उचलला आणि ते उचलणं स्वाभाविकरित्या हे त्यांना त्यांच्या अधिकारामध्ये येतं. त्यासाठी त्यांनी जी महाराष्ट्रासमोर जी काही मांडणी केली आणि ती मांडणी करत असताना इकडनं फडणवीस टीकेचे बाण सोडले त्यांनी. परंतु मूळ मराठी माणूस जो आहे मुंबई मधला, की ज्याला दिसतंय की मुंबई मधला महाराष्ट्र मराठी माणूस संपवला जातोय, परप्रांतीयांचे नको तेवढे लाड केले जात आहेत आणि विकासाच्या नावाखाली हे सगळं जे गाजर दाखवलं जात आहे जनतेला, आणि ते सगळं कशी फसवणूक आहे. जर ठाकरे बंधूंनी लढा उभारलेला आहे, उदाहरणं दिलेले आहेत की कशा प्रकारे भविष्यात महाराष्ट्राचा लचका तोडला जाऊ शकतो, MMR भाग कसा गुजरातला जोडला जाऊ शकतो, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि आज जे काही विदारक असं चित्र आहे, बांद्र्याच्या त्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये 7 स्टार हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक तिथं ठेवलेले, बंदिस्त केलेले. आणि कारण काय सांगितलं जातं, त्या शीतल म्हात्रे काय सांगतात ते प्रवक्त्या, की आमच्या हे जे 29 आलेले आहेत ना निवडून आमचे, त्याच्यामध्ये 20 नगरसेवक हे अतिशय नवीन आहेत आणि आम्ही त्यांना महापौर निवडणूक, महानगरपालिका कसं कामकाज केलं जातं हे प्रशिक्षण देण्यासाठी तिथं एकत्र केलेलं आहे. हे प्रशिक्षण तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीकडून घेतलं 2022 मध्ये आणि अतिशय हिडीस राजकारण केलं, म्हणजे बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचं PR कार्ड काढतील आणि विकून टाकतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. ज्या वेळेला संजय शिरसाट यांनी बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना सोडली होती आणि ते काय बंड वगैरे असं काहीतरी मराठवाड्यामध्ये ते केलं होतं, त्यावेळेला संजय शिरसाट यांनी ते वक्तव्य केलेलं आहे, त्याचा मी साक्षीदार आहे. आणि आता ज्या वेळेला मधल्या काळामध्ये तुमच्या अगदी बेडरूम मध्ये कशा प्रकारे कॅश पकडली गेली, काय उद्योग केलेले आहे, हे फडणवीसांच्या गृह खात्याकडून जी काही क्लिप विरोधकांपर्यंत पोहोचली ती कशी काय पोहोचली. म्हणजे मूळ बघा तुम्ही, ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली लोकनेते प्रमोद महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं की तुम्ही राष्ट्रीय हिंदुत्वाचा विचार करा आणि मराठी याचाही विचार करा, तो तुमच्या पुरता करा आणि एकत्र येऊ आपण, आणि ती युती झाली. त्याच्यानंतर त्या 80-90च्या दशकामधल्या सगळ्या घटना, त्यावेळेला राजकीय परिस्थिती काय होती भारतीय जनता पार्टीची, मुंबईमध्ये काय होती, छत्रपती संभाजीनगरला काय होती, नाशिकला काय होती, महाराष्ट्रामध्ये काय होती. म्हणजे मराठी माणसाची आक्रमकता आणि त्याला हिंदुत्वाची जोड देऊन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मागे ना कुठली संस्था होती, ना साखर कारखाना होता, ना काही नव्हतं. प्रस्थापित काँग्रेसवाल्यांच्या विरुद्ध त्यांनी व्यवस्थितपणे प्रहार केले आणि त्या प्रहारांमुळे त्यांना जे काही राजकीय यश मिळायला लागलं, संघटनेचं रूपांतर ज्या वेळेला पक्षामध्ये झालं आणि भारतीय जनता पार्टीची नय्या त्या लाटेमध्ये, ठाकरे लाटेमध्ये पुढं पुढं जात राहिले. आणि आज जेव्हा संधी मिळालेली आहे, ती संधी आपल्याला कशी सोडून चालणार आहे? मग शिवसेनाच संपवायची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावरून जे काही राजकारण भारतीय जनता पार्टीने जनसंघ म्हणून पूर्वी केलेलं आहे, ते आज भारतीय जनता पार्टी म्हणून केलं जातं 1980 पासून. मग विरोधकाला काय करायचं? विरोधकाला संपवायचं तर एक गोष्ट करायची, एक तर त्याला आपल्या युतीमध्ये घ्यायचं, संपवायचं. जे उद्धव ठाकरे म्हणाले की 25 वर्ष आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर सडलेलो आहे, त्यांनी काही वर्षांपूर्वी वक्तव्य केलेलं आहे. मग ते तसं करायचं, नाहीतर मग फूट पाडायची. मग शरद पवारांना संपवायचं आहे, उद्धव ठाकरेंना संपवायचं आहे, त्यासाठी काय? अजित पवार, एकनाथ शिंदे, आणि त्यांना घेतल्यानंतर काय करायचंय? त्यांचा खिमा करायचा, खिमा. आज काय झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये? खिमा केलेला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये काय झालेलं आहे अजित पवारांचं? इकडे छत्रपती संभाजीनगर पासून पुणे, तुमचं नवी मुंबई, इथं एकनाथ शिंदेचं काय झालेलं आहे? खिमा केलेला आहे. दात पडलेला वाघ म्हणजे एकनाथ शिंदे झालेला आहे. ठाण्यामध्ये सत्ता आली, मग आता ते केळकर काय म्हणत होते, रवींद्र चव्हाण यांचे आमदार, ते की आम्ही स्वतंत्र बसू ठाण्यामध्ये. नाशिकमध्ये काय चाललेलं आहे? सगळीकडे ते चाललेलं आहे. म्हणजे शिवसेना संपवायची. म्हणजे जसं सुरुवातीला म्हटलं ना, राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडलेली नाही भारतीय जनता पार्टीने. ती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा विडा उचललेला आहे आणि त्या दिशेने चाललेला आहे. मग हे जर आज फक्त डील करायचं आहे, काय डील करायचं आहे? मी जिवंत कसा राहील, माझ्या हातातलं धनुष्यमान कसं राहील, माझी शिवसेना कशी राहील, आणि मग खरा शिवसैनिक कोण, खरा वैचारिक वारसदार कोण, याच्यावर आक्रोश करून सांगायचंय. प्रत्यक्षात काय स्थिती आहे हे सगळी जी जे गणेश नाईकांच्या तोंडून सगळं बाहेर आलेलं आहे की काय काय परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बोलतात ती गोष्ट वेगळी, पण भारतीय जनता पार्टीचे नेते काय बोलायला लागलेले आहेत? आता देवेंद्र फडणवीस यांची परवानगी असल्याशिवाय गणेश नाईक बोलले असतील का? अजिबात नाही. आज जे नवी मुंबईमध्ये ते काय टांगा पट्टी घोडे फरार हे जे काही चित्र कार्टून लावलेलं आहे मोठ्या प्रमाणात, ते काय सांगून जात आहे? आणि मग आता डील करायची आहे. ती डील अशी करायची आहे की नाव घ्यायचं बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष, म्हणजे 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. आता येणारं जे आहे 23 जानेवारी 2026, 100 वर्ष बरोबर पूर्ण होतात. मग त्या निमित्ताने मराठी महापौर हा मुंबईचा झाला पाहिजे असं विनंती केलेली. प्रत्यक्षात काय? प्रत्यक्षात एवढंच करायचंय, अमित शहांकडे जायचंय, त्यांना सांगायचं बघा आता आपल्याला मराठी मतं मुंबईमध्ये एकवटलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असली शिवसेना मला म्हणाल तर ते काही लोकांना पटणार नाही, पटलेलं नाही. मुंबईच्या आधीच विधानसभेमध्ये 10 आमदार आलेले आहेत, खासदार देखील तिथं जास्त आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आता काय करा की आता ही संधी आलेली आहे, म्हणजे पाप क्षालन करा आणि मला पुन्हा असली ठरवा, त्यासाठी हे द्या. मग अमित शहा काय करणार? अमित शहा सांगणार देवेंद्र फडणवीस यांना, रवींद्र चव्हाण यांना की वो बहुत रो रहे हैं, तर तुम्ही काय करा, 1 वर्ष त्यांना द्या, 2.5 वर्ष देऊ नका, 1 वर्ष का होईना द्या. असं केलं जाण्याची अधिक शक्यता हे लक्षात घ्या. आणि मग ते केलं जाईल आणि पुन्हा स्टँडिंग कमिटी, पैसा, रोकड व्यवहार, 92,000 कोटी रुपयांच्या ठेवी, जे आपण 70,000 कोटीवर मधल्या काळात आणलेल्या आहेत, त्या उरल्या सुरल्या त्याही संपवायच्यात. विकास करायचा आहे, विकास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतला विकास करायचा आहे. मग त्यासाठी करायचंय सगळं असं सांगितलं जाईल. आणि मग ते आता यामिनी जाधव, अविनाश जाधव हे सगळे जे मालदार जे झालेले आहेत शिवसेनेच्या नावावर,
ते सगळे एकनाथ शिंदेंनी हायजॅक केलेले आहेत. ते सगळे नावं काढा तुम्ही. यांचे कसे संस्थान उभे राहिलेले आहेत, कुणाच्या नावावर राहिलेले आहेत. मग उद्धव ठाकरे आणि आदित्यला सांभाळा असं जे शिवसेना प्रमुख म्हटले होते, त्याच्यानंतर काय केलं एकनाथ शिंदेनी, काय कशा पद्धतीने केलेलं आहे. मग ते कुठं पाळलेलं आहे? स्वतःसाठी, केवळ सत्तेसाठी, आणि आपल्याला ईडीच्या त्या सगळ्या भीतीने आपल्याला ते करावं लागलेलं आहे. म्हणजे अनेक आमदार आज जसे त्या नगरसेवकांना वाटतंय की आपला गद्दारीचा शिक्का आपल्या कपाळावर नको आहे, मुंबईचा मराठी माणूस आपल्याला कायम दोष देत राहील पुढचे वर्ष, त्यामुळे आपण जर उद्धव ठाकरे म्हणत असतील की देवाच्या इच्छेनुसार, पण आपली स्वतःची इच्छा आहे ती दाबून कशाला ठेवायची. मग ते जर संवाद साधत असतील आणि त्यांनी तो त्या भावनेच्या पोटी कुठलाही संवाद साधू नये म्हणून खरं त्यांना कैद करण्यात आलेलं आहे. नाही तर एरवी काय. आणि पुन्हा हे बघा, ह्या राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून आलेलो नाही. आता भारतीय जनता पार्टीचं कसं आहे की सर्वाधिक आम्हाला नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही काय करणार आहोत, पुन्हा खरेदी करणार आहोत, उद्धव ठाकरेंचीच खरेदी करणार, नगरसेवक खरेदी करणार, याचे खरेदी करणार. हे सगळं घोडे बाजार मांडला जाणार आहे आणि त्या पद्धतीने ते सगळं होतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, एकनाथ शिंदे या त्यांच्या नगरसेवकांची गद्दार गद्दार जी भीती बसलेली आहे मराठी माणसाची, दादर, शिवडी, वरळी सगळ्या त्या भागामधले, आणि जे काही 70च्या वर जे काही निवडून आलेत नगरसेवक, त्यांच्या तुलनेमध्ये आपली काय तुलना केली जाईल, गद्दार म्हणून केली जाईल. मग ज्या वेळेला 20 मार्च 1989 मध्ये ठाण्याला महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होती, त्यावेळेला एक मताने त्यावेळेला तत्कालीन उमेदवार शिवसेनेचे प्रकाश परांजपे हे पराभूत झाले महापौर निवडणुकीमध्ये. आणि मग 1 महिन्याने 21 एप्रिल 1989 श्रीधर खोपकर या नगरसेवकाची भोसकून हत्या झाली. आणि मग तो ठपका धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर ठेवण्यात आला. तो खटला चालला, टाडा वगैरे सगळे गुन्हे आनंद दिघे यांच्या विरोधात लागले. पुढे ते न्यायालयाने त्यांना सोडलं, जामिनावर सोडलं, हा भाग सोडा. परंतु त्याची आठवण म्हणजे गद्दारीची शिक्षा काय असू शकते, इतक्या प्रकारे भावनिक सगळं भावनिकता, आणि जी महाराष्ट्राच्या भल्याची भावनिकता, मराठी पण जपणारी भावनिकता, आणि ती लक्षात घेऊन जर आज या घटनेकडे तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की भावनिकतेला महत्व का दिलं पाहिजे, प्रादेशिक अस्मिता का महत्वाची आहे. केवळ मी मुंबईकर, जसं उद्धव ठाकरेंनी मध्यंतरीच्या काळात ते केलं, ते त्यांना लखलाप झालं ते. पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की राजच्या निमित्ताने खळखट्याक म्हणणाऱ्यांना आम्ही जवळ करणारे असं काँग्रेस म्हणायला लागले, म्हणू द्या. आणि मग ज्या वेळेला म्हणजे हे सगळं जे चाललेलं आहे, तर ते मराठीचं राजकारण जर ठाकरे बंधूंनी याच्या पुढे जर केलं नाही, पुन्हा जर दिवार, तुझा रस्ता हा, माझा रस्ता तो, आपली युती होती ती राजकीय युती होती, हिंदी सक्तीवर आपण एकत्र जरूर आलो, आता पुढचं पुढं बघू, पुन्हा युटर्न वगैरे सगळे जर प्रयोग झाले तर ते महाराष्ट्रातला मराठी माणूस दुखावला जाईल याची जाणीव ठेवून ठाकरे बंधूंनी याच्या पुढचं राजकारण आपलं केलं पाहिजे. वेळ लागेल. पराभवाचं शल्य, पराभवाचं दुःख उरी बाळगून महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे. फक्त आपल्या ठाकरे नावावरती औरा जी आहे मग ते आपलं सगळं होईल, ते दिवस संपलेले आहेत. कारण भारतीय जनता पार्टीने तसं काही आता सगळा जो राजकीय व्यवहार, राजकीय शहाणपण वगैरे जे सगळं जे शिकवलेलं आहे, त्याच्याशी त्याला छेद देणारी अशी रणनीती करावी लागणार आहे. प्रत्येक गावामध्ये जावं लागणार आहे, दौरे करावे लागणार आहे. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये आपण ठाकरे नावावर मॅच जिंकू असं म्हणून चालणार नाही. हा धडा ह्या मुंबईच्या निवडणुकीने दिलेला आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता की खरं काय म्हणजे एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना वाटतंय ना, तर ते काही चुकीचं नाहीये. आणि त्यांचं जे तोंड दाबून त्यांना जे पंचतारांकित किती दिवस खाऊ घालणार, किती दिवस. आणि मुंबईचा नगरसेवक म्हणजे 10 आमदाराला भारी वगैरे एवढंच सांगितलं जात आहे. याचंच प्रशिक्षण त्या शीतल म्हात्रे म्हणतात त्याप्रमाणे
ते ते फक्त ते बोलाची कडी बोलाचा भात आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्राने हे राजकारण समजून घेतलं पाहिजे. भारतीय जनता पार्टी अतिशय अजगरासारखा विळखा घालणार आहे. 100% भाजप, विरोधकच ठेवायचे नाही, काहीच करायचं नाही, या पद्धतीने पुढे सरसावलेली आहे. त्याची जी शक्ती आहे, म्हणजे नकारात्मक शक्ती, सकारात्मक जरूर आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे गोष्टी नाहीतच सकारात्मक अशा अजिबातच नाही. परंतु ज्या पद्धतीचं राजकारण शिवसेनेबरोबर खेळलं गेलेलं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर खेळलं गेलेलं आहे, त्यांच्या हयातीनंतर खेळलं जात आहे, हे अतिशय क्लेशदायक आहे. आणि याचा विचार मराठी माणसांनी आणि शिंदेच्या नगरसेवकांनी केला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.